तर चला आपल्या सवयीप्रमाणे चॅप्टरचं नाव काय आहे रे? हा, सेमी. आणि डॅश करून मी म्हटलं कंडक्टर्स. तर आता काही लोक तिथे डोकं लावतील की सर सेमी कंडक्टर तर हा एकच वर्ड आहे ना, तुम्ही त्याला वेगवेगळं केलं. तर आता तुम्हाला तर चांगला अर्थ कळायला पाहिजे त्याचा, म्हणून फक्त केलं, बाकी दुसरं कारण काहीच नाही. सेमी बरोबर ना? हा, व्हेरी गुड. सेमीचा अर्थ तुम्ही घेतला अर्धा. म्हणजेच तुम्ही याला असं म्हणणार ना. मग आता तुम्ही मला सांगा की हे काय आहे तुमचं सर्कल, हे काय आहे तुमचं सर्कल ना, आणि हे काय आहे तुमचं हाफ सर्कल, बरोबर आहे ना? हा, मग हे तुमचं आहे सेमी सर्कल. मला सगळ्यांना कळालं असेल की अर्ध याचा अर्थ अर्ध आहे तर अर्ध नाही सुद्धा असा अर्थ होतो ना त्याचा. अर्ध आहे तर अर्ध नाही. मग एक साधं सोपं गोष्ट की एखादी गोष्ट अर्धी ही आहे म्हटल्यानंतर अर्धी दुसरी पण असते. ग्लास जो आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे. मग तुम्ही काय म्हणता? अर्ध पाणी आहे. मी म्हणलं अर्धी हवा आहे. सेमच झालं ना, बरोबर आहे ना? तुम्ही म्हणता सेमी इंग्लिश मीडियम. काय रे हिरो? बारावीला राहायचं ना कंटिन्यू? हा, मी सिरियसली सांगतो, 1, 2, 4 कमी चालतील, पण हे असलं काय भंगार? तू बसलास कसा? ज्ञान साधनेला येतो ना आपण इथं. एकाच लेवल पर्यंत मला जास्त जमते ना. माझी करायची, सब्जेक्टची कधीच नाही करायची. ताट म्हणजे ताटच, इथं फँगड्यांचं काम नाही ना. मग मला सांगा, त्या ग्लास मध्ये अर्ध पाणी आहे म्हणजे तुम्ही म्हणता अर्धा भरलेला आहे, मग ऍट द सेम टाइम अर्धा रिकामा पण आहे, तो दुसरा शिक्षण झालं. मग तुम्ही तुमच्यातलं कोणी ना कोणी सेमीला असेल, सेमीला ऍडमिशन घेतलेलं. मग तुम्ही कुठल्या मीडियमला होता? सेमी इंग्लिशला. म्हणजे काय होतं? अर्ध इंग्लिश. मग अर्ध काय होतं? मग त्याला सेमी मराठी म्हणलं असं काय बिघडलं असतं का? कशाला आहेस रे? मी मराठी मीडियमला आहे, तो मी सेमी मराठीला आहे. बरोबर आहे की नाही कॉन्सेप्ट? पण त्यांना इंग्रजी दाखवायचं ना तिथं, आमचं इंग्रजीला जातंय म्हणून ते झालं सेमी इंग्लिश. ह्या कॉन्सेप्टला कोणीच बघत नाही. अरे अर्ध मराठी राहिलेलं अर्ध इंग्लिश होतं ना, असं म्हणायचं. मग मुद्दा तोच आहे बाळांनो की जर हा अर्धा कोण आहे कंडक्टर, तर अर्धा कोण असेल? मग हाच चॅप्टर असा होऊ शकत नव्हता का? सेमी. ह्या चॅप्टरचं दुसरं नाव काय असू शकत होतं? सेमी. अर्ध इन्सुलेटर आहे तो, म्हणजे राहिलेला अर्धा कोण असेल? मी काय बोलतो हे समजतंय का? मग बाळांनो, ज्या वेळेस आम्हाला एखादी गोष्ट स्टडी करायची असते त्यावेळेस आम्हाला सांगितलं कोणी की काही कंडक्टर्स असतात. म्हणलं का कोण असतात बाबा? तर कॉपर असतं, अल्युमिनियम असतं, गोल्ड असतं, सिल्वर असतं. म्हणलं असलं काय कळे ना. तर म्हणले घरात अल्युमिनियमच्या कॉपरच्या वायर तर बघितलं असेल की. हा, मग ते कंडक्टर असतात. बट ठीक आहे. मग लाकूड असेल, ग्लास असेल, रबर असेल, मायका असेल, टेफ्लॉन असेल, पीव्हीसी असेल, हे सगळे कोण असतात? इन्सुलेटर असतात. बरं ठीक आहे, ते पण कळालं. मग ह्या दोन्हीच्या मध्ये कोणतं असेल ना? लोह असेल. मग जे मध्ये असतात त्यांना काय म्हणतात? तर सेमी कंडक्टर म्हणतात. म्हणलं बरं ठीक आहे, असं आहे का? मग हे समजून घेण्यासाठी आम्हाला अगोदर थोडस केमिस्ट्रीकडे जावं लागतं. आणि बेसिक वेट हा जो पर्टिक्युलर सेक्शन आहे तो मॅक्झिमम तुम्हाला केमिस्ट्री शिकवणार आहे. इव्हन या चॅप्टर मध्ये आम्हाला जायचंय कुठं? तर हा कम्प्लीट चॅप्टर इनसाइड द ऍटम आहे. कुठे आहे? म्हणजे आम्ही पूर्ण चॅप्टर कुठल्या लेवलला स्टडी करणार आहोत? ऍटमच्या आतमध्ये आहेत. हा आपला ऍटमच्या बाहेरचा चॅप्टर कुठल्या लेवलला जायचंय? इनसाइड द ऍटम. ऍटमच्या आतमध्ये काय घडतं बघायला. म्हणजे आमची लेवल बघितली ना तुम्ही, या चॅप्टर मध्ये आम्ही मॅक्रो मोठ्या लेवलला नाहीच तर मायक्रो लेवलला, छोट्या लेवलला बघायचं. मग आता सुरुवात जर त्या अँगलने असेल तर आम्हाला सेमीचा अर्थ कळालाय,
चॅप्टरची कॉन्सेप्ट कळली. ज्यावेळेस तुम्ही म्हणलात ना की सेमी कंडक्टर, तर काही लोक म्हणले सर सेमी इन्सुलेटर, तिथंच मला कळालं की तुम्हाला परफेक्ट कळालं. मी म्हटलं अर्धा ग्लास पाण्याने भरलाय, तोपर्यंत तुम्ही म्हणलं तर अर्धा हवेने पण भरले, संपला विषय. ह्याला म्हणायचं कॉन्सेप्ट. मग आता मुद्दा हा आहे की जर आम्ही थोडस केमिस्ट्रीची हेल्प घ्यायची म्हटलं तर केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे मला आता बोलायचं ते असतं, मला जे बोलायचं एलिमेंट आहे माझ्यासाठी. मग एलिमेंट याचा अर्थ काय? सेम टाईप ऑफ ऍटम असतात. एलिमेंटचा अर्थ काय? सेम टाईप ऑफ. मी म्हटलं हा गोल्डचा पेन आहे, गोल्ड पेन आहे म्हटलं, याचा अर्थ हे जे काही मटेरियल बनलेलं आहे जे दिसतं तुम्हाला हे कोण आहे? गोल्ड आहे. ह्याच्यात दुसरं काय भरलंय का? नाही ना. एका व्यक्तीच्या गळ्यात चेन आहे किंवा अंगठी आहे म्हटलं आणि ती गोल्डची आहे, याचा अर्थ त्याच्यात सगळेचे जे काही मटेरियल बनलेलं आहे सगळ्याचे सगळं जे काही आहे ते ऍटम कसे असतील? गोल्डचे असतील. तर आयर्न ऍड आहे का? नाही ना. मग मुद्दा असा आहे की याच्यामध्ये एलिमेंट म्हटलं की एकाच प्रकारचे काय असतात? ऍटम असतात. एकच ऍटम म्हणजेच एक सिंगल ऍटम नाही, वन टाइप ऑफ ऍटम, मला असं बोलायचं. आणि मग तुमची केमिस्ट्री सांगते की असे तुमच्याकडे अप्रॉक्सिमेटली 118 एलिमेंट्स आहेत, असं तुमची केमिस्ट्री बोलते. आणि या 118 मध्ये काही नॅचरली आम्हाला सापडलेले आहेत, तर काही आम्ही लॅब मध्ये बनवलेले आहेत. बरोबर आहे ना. काही मॅनमेड आहेत, तर म्हणजे त्याला आर्टिफिशियल म्हणता तुम्ही, तर काही नॅचरली आहेत. मग मुद्दा असा आहे की जर आम्ही 11वीला ऍडमिशन घेतलं आणि आमच्याकडे हे 118 एलिमेंट्स आहेत, तर हे 118 एलिमेंट्स मांडायचेच कसे याच्याच वरती आम्हाला खूप 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 मोठा सिलेबस आला आणि त्यातल्या त्यात मग पिरियडिक टेबल आलं. बरोबर आहे ना. मग पिरियडिक टेबलनं काय केलं, तर हे जेवढे काही एलिमेंट्स आहेत आमच्याकडे ते सिस्टमॅटिकली काय केले? ठेवले, अरेंज केले. व्हेरी गुड. आता अरेंजमेंट तुम्ही मेडिकल मध्ये बघा किंवा मॉलमध्ये बघा, घरात बघा, सगळीकडे प्रॉपर अरेंजमेंटच असते ना. मग मुद्दा असा आहे की आमच्याकडे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स तुम्ही एका टेबलमध्ये मांडले आणि मग तुम्ही चालू केलं त्याच्यावरती काम करायला आणि मग तुम्ही नाव चालू केलं क्लासिफिकेशन. कुणाचं? तर त्या टेबलचं. पण टेबलमध्ये कोण ठेवलंय म्हणून तुम्ही, मला असं वाटतं मग असं काहीतरी तुम्ही बघितलेलं असतं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि बहुतेक 10वीला पण असेल बहुतेक क्लासिफिकेशन ऑफ, त्याच्यामध्ये डोबेरायनर असेल, बरोबर आहे ना, न्यूलँड असेल, हेनरी मोस्ले असेल, आणि मग सगळ्या जगाला माहित आहे कोण? मेंडेलिव्ह. बरोबर आहे ना. ह्या 4 लोकांच्या तुम्हाला स्टडी असतो. मग आता मुद्दा असा आहे की क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट जर तुम्ही करायला गेलात तर आता तुम्ही ह्याच 118 एलिमेंटचं क्लासिफिकेशन करणार तुम्ही. पण करताना कसं करताय? तर जेव्हा तुम्ही खूप छोटे होतात, एक 7वी 8वीच्या लेवलला, त्यावेळेस तुम्हाला एवढंच माहित होतं की यांचं क्लासिफिकेशन तुम्ही एका लेवलला करत होतात. तुम्हाला आठवत असेल. बरोबर आहे का? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. पण जेव्हा थोडस पुढे सरकलं त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असं नाही, तर आमचे शिक्षक आम्हाला सांगतात मेटल्स, हा ठीक आहे, इकडे घेतला मी नॉन मेटल्स. बरोबर आहे का? आणि पुढे लगेच आलं हे मेटलॉइड्स. बरोबर आहे का रे बाळांनो? मग आता तुमच्या लक्षात आलं बापरे हे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं. आणि 8वी 9वीला गेलात, 8वीच्या आसपास, की परत मात्र तेच एलिमेंट्स. आणि कुणी तर तुम्हाला क्लासिफिकेशन करायला सांगितलं की असं नाही करायचं. क्लासिफिकेशन करायचं कसं करायचं? कंडक्टर्स. त्याच्यानंतर कसं करायचं? इन्सुलेटर्स. आणि याच्या पण मध्ये कोणी ना कोणी असेल ते म्हणजे सेमी कंडक्टर. मला नेमकं कळलं गेलं नेमकं काय करायचं ते. एकदा म्हणताय सॉलिड लिक्विड गॅसेस करा, एकदा हे म्हणताय, एकदा ते म्हणताय, काहीच कळलं गेलं. आणि मग जसे जसे मोठे होत गेलो मग आपल्या लक्षात आलं अरे हे सगळंच बरोबर आहे. हे क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू स्टेट्स ना रे. बरोबर आहे ना. हे क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू देअर फिजिकल प्रॉपर्टीज आणि हे क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू देअर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. बरोबर आहे की? जर हेच एलिमेंट दिले मला आणि अकॉर्डिंग टू मॅग्नेटिक प्रॉपर्टीज क्लासिफिकेशन करा म्हटलं
की मग असतं फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड डायामॅग्नेटिक. म्हणजे मटेरियल तेच असतात पण क्लासिफिकेशन वेगवेगळं होतं. मग आमच्या लक्षात आलं असं आहे का, मग हे आम्हाला माहिती आहे तसं हे आम्हाला माहिती आहे आणि बेसिकली हे तर आम्हाला खूपच चांगलं माहित आहे. मग नेमकं कंडक्टर कुणाला म्हणलात आणि इन्सुलेटर कुणाला म्हणलात हे 9वी आणि 10वीला क्लिअर झालेलं असतं आणि आम्हाला आता 1 पाऊल खाली जावं लागतं, 2 पावलं खाली जावं लागतात. आम्हाला एंट्री घ्यावी लागते 9वी मध्ये. आणि मग स्टेट बोर्डाचा सिलेबस असेल किंवा एनसीईआरटीचा सिलेबस असेल, 9वीला बऱ्यापैकी सुरुवात झालेली असते तुमची इलेक्ट्रिसिटीकडे. आणि मग जेव्हा आम्ही तिकडे जातो आणि स्वतःला प्रश्न विचारतो की कंडक्टर्स म्हणजे काय असतात बाबा, काय असतात बरं कंडक्टर, किंवा कंडक्टर नेमकं कोणाला म्हणायचं. ज्याच्यामधून इझिली करंट फ्लो होतो त्या मटेरियलला काय म्हणायचं. व्हेरी गुड. मग हेच आणखी चांगल्या भाषेमध्ये तुम्ही काय म्हणणार, तर कंडक्टर्स आर दोज मटेरियल्स इन विच इलेक्ट्रिक करंट कॅन फ्लो इझिली. ही त्यांची भाषा असते. आम्हाला काय कळलं, तर ज्याच्यातून करंट जातो ते कंडक्टर आणि ज्याच्यातून करंट जात नाही. मग कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय असेल, तर कंडक्टिव्हिटी इज द ॲबिलिटी, गुणधर्म असेल ना, कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी इज द ॲबिलिटी ऑफ दॅट मटेरियल विच कॅन इझिली कंडक्ट इलेक्ट्रिक करंट थ्रू आउट इट म्हणलं तरी चालेल. मग जो आपल्यामधून इलेक्ट्रिक करंट जाऊ देईल त्याला तुम्ही कंडक्टर म्हटलं. पण आता कंडक्टर असो, कंडक्टिव्हिटी असो, रेजिस्टन्स असो, रेजिस्टिव्हिटी असो, ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. मग त्यांचे काहीतरी फॉर्म्युले असतील, त्याच्या डायमेन्शन्स असतील, युनिट्स असतील, 12 भानगडे असतीलच ना. मग साध्या सोप्या भाषेमध्ये इथं जर बघायचं म्हटलं की ठीक आहे, कंडक्टर म्हणजे ज्याच्यातून करंट जातो, इझिली जातो. मग कुठं, तर एखादं उदाहरण तुम्हाला सांगितलं कोणीतरी, की एखादं उदाहरण घेतलं. फॉर एक्झाम्पल, चांगला कोण असतो, सिल्वर. त्याच्यानंतर कोण असतो, कॉपर. त्याच्यानंतर कोण असतो समजा, तर गोल्ड असतो. आणि त्याच्यानंतर कोण असतो, ॲल्युमिनियम असतो. मग एवढ्या असताना सगळ्यात चांगला कंडक्टर कुठला आहे, सिल्वर. पण सगळ्यात जास्त वायरे कशाच्या असतात, का असतात सांगायची गरज आहे का, कशामुळं, का सगळीकडे नसतात. सगळीकडे वायरे कशाच्या पाहिजे, सिल्वरच पाहिजे ना. परवडतील का, परवडत नाही. म्हणून नाहीतर बेसिकली मग ह्या दोन्हीमध्ये आता तुम्हीच मला सांगा, कॉपरची वायर खूप महाग असते. शेतकऱ्यांचं जसं साधं सोपं उदाहरण, तुम्ही मला सांगा, बोरवेल आहे तुमच्याकडे, ज्या ठिकाणी तुमचं स्टार्टर आहे, स्टार्टरच्या खालची वायर तुम्ही कशाची वापरता, कॉपरची, आणि वरचं ॲल्युमिनियमची वापरता. मग तुम्हाला दोन्हीच्या रेट मधलं माहित असेल चांगलंच, बरोबर ना. इकडे 30, 35, 40 रुपये जर तुम्ही मीटर म्हणत असाल तर वर डायरेक्ट 125 ना. म्हणजे जवळपास अप्रॉक्सिमेटली 3 ते 4 पटीनं रेट वाढतात, कारण तेवढं मटेरियल कॉस्टली पडतं. मग हे जे मटेरियल्स आहेत याला तुम्ही नाव काय दिलं, कंडक्टर. पण ह्यांचा कुठला गुणधर्म बघितला, तर तुम्ही एक तर यांचा रेजिस्टन्स बघितलेला असतो. रेजिस्टन्स म्हणजे विरोध करणं आणि कंडक्टन्स म्हणजे सपोर्ट करणं. मग कुठल्या तरी एका मुद्द्यावर बोलावं लागेल. जो चांगला सपोर्ट करतो तो विरोध कुठला तरी एक करायला पाहिजे. जो चांगला सपोर्ट करतो त्याचा विरोध कसा असेल, आणि जो जास्त विरोध करतो त्याचा सपोर्ट, असंच नाही एवढं साधं सोपं. मग जर आपण कंडक्टिव्हिटीच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, कंडक्टिव्हिटी, आता सगळ्यांना कळायला पाहिजे की रेजिस्टिव्हिटीच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असते, कंडक्टिव्हिटी असते. मग रेजिस्टिव्हिटी काय असते, तर रेजिस्टिव्हिटी म्हणजे एखादं मटेरियल किती अपोज करतो, म्हणून त्याचं युनिट असतं ओहम पर मीटर, हे स्टँडर्ड युनिट असतं. एवढ्या एवढ्या लेंथचा कंडक्टर किंवा एवढी वायर एवढा अपोज करेल. मग कंडक्टिव्हिटी त्याच्या उलट असेल ना रे, सिमेंस पर मीटर असायला हवं, बरोबर की नाही. समजतंय का मी काय बोलतो ते कळतं. मग मुद्दा असा आहे की जर तुम्हाला हे कळालं असेल, ह्याचा एक्झॅक्टली विरोधात असतं हे रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी. मग जर आम्ही समजा थोड्या वेळासाठी कंडक्टिव्हिटीच्या भाषेत बोलायला गेलो, तर याची कंडक्टिव्हिटी खूप खूप जास्त असते. कोणाची, कंडक्टरची. म्हणजे त्यांचा अपोज असतो का सपोर्ट असतो, तर सपोर्ट खूप खूप जास्त असतो. मग जनरली बाळांनो, मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की जर तो सपोर्ट बघायचा म्हटलं तर अप्रॉक्सिमेटली 10⁶ to 10⁸
10⁶ to 10⁸ म्हणजे काही लाख ते कोटीच्या रेंज मध्ये आपण गेलो. आणि एवढे सिमेंट्स पर सेंटीमीटर मीटर सुद्धा त्यांनी घेतलेलं नाही. खरं तर मीटर स्टँडर्ड युनिट मीटर घ्यायला पाहिजे. मग एवढा चांगल्या पद्धतीने ते काय करतात, आपल्याला सपोर्ट करतात. म्हणजे एवढ्या इझिली ते त्याच्यामधून चार्जेस किंवा करंट कंडक्ट करू शकतात. पण आता इमॅजिन करा बाळांनो, आम्ही असं घेतलं की आम्ही घेतला सिल्वर. काय घेतला? सिल्वर. अप्रॉक्सिमेटली 10⁸ एवढा लार्ज अमाऊंट मध्ये ते सपोर्ट करतोय, म्हणजे कोटीपटीने सपोर्ट झाला त्याचा. मग इमॅजिन करा तुम्ही की आता ही वायर जी आहे ना, ही वायर समजा कशाची आहे? सिल्वरची. ही वायर कशाची आहे? सिल्वरची. म्हणजे हे सिल्वर आहे बरं का, हे रबर वगैरे धरू नका, हे काय आहे? सिल्वर आहे. हे सिल्वर आहे. आणि मग आता सिल्वर मधून इझिली करंट तर फ्लो होणार. मग आता ही वायर आम्हाला सगळीकडे वापरायची. मग आता बेअरचा अर्थ कळतो ना तुम्हाला? ओपन वायर म्हणायचं. मग काय केलं जातं? त्याच्यावरती कोटिंग केली जाते. मग आता ही समजा ऍक्च्युअली ही तुमची वायर आहे. समजा आता मी 2 मिनिटासाठी ती वायर दाखवतो. आता सिल्वर म्हणजे असं दाखवावं लागेल बऱ्यापैकी केलं तर. हे समजा ही वायर आहे. ही ऍक्च्युअल वायर कशाची आहे? सिल्वरची वायर. मग त्यातून इझिली करंट फ्लो होतो, कारण त्याची कंडक्टिव्हिटी या रेंज मध्ये आहे. मग याच्यावरती कोटिंग केलं जातं. कोटिंगचा अर्थ कळतो ना? कोटिंग करणे म्हणजे थर देणे. कोटिंगचा अर्थ नाही तुम्हाला सांग, शिकवलं तर नाही अगोदर? कुठं? मिरर नाही रे. आता सध्या हे चालू आहे ना रे, सध्या संक्रांतीचे कार्यक्रम चालू आहे. काय नाही काय बोलणं. कोटिंग केली जाते ना. हो, फाउंडेशन. ए मावशे, माझं लगीन झालंय. बरोबर आहे की नाही? मग ते एक जागा असते म्हणे, त्याला काय म्हणतात? तिथे काय करतात? कोटिंग करतात ना. बरोबर आहे की नाही? तुम्ही पिक्चर मध्ये वगैरे बघता की जे इव्हन सिरियल बघा तुम्ही, त्या लोकांच्या चेहऱ्यावर एक छोटा खड्डा सुद्धा नसतो ना. स्मूथ सगळे खड्डे बुजवलेले असतात. आता इथं आपल्या ऑफिसमध्ये काही खड्डे पडले होते ना, मग त्यांनी लावली पुट्टी. इथं पण लावतात चुट्टी. बरोबर आहे की नाही? मग आता ह्याच्यावर पण काहीतरी कोटिंग करावं लागेल ना. मग इथं जनरली वापरतात पीव्हीसी मटेरियल. काय वापरतात? पीव्हीसीचा फुल फॉर्म असतो पॉलीविनिल क्लोराइड. आणि मग आपण पीव्हीसी पाईप वगैरे म्हणतो ना, मग ही पीव्हीसी मटेरियल असतं पॉलीविनिल क्लोराइड. त्याच्यावरती कोटिंग करतात. आणि त्याची कंडक्टिव्हिटी किती असते? तर त्याची कंडक्टिव्हिटी जनरली 10⁻⁻8 च्या रेंजमध्ये असते. आणि ह्याची किती? 10⁸ आणि ह्याची किती? मग याच्या कंडक्टिव्हिटी मध्ये कितीचा फरक पडतो? तर 8 आणि 16 ना, म्हणजे 10⁻16 एवढा फरक आहे बघा दोन्ही मधला फरक. 10⁻16 म्हणजे एकावर किती? 0, 16. जर 7 झाले तर कोटी होतं, 8 झाले तर 10 कोटी होतं. आपण तर किती म्हणतोय? मग 2 मटेरियल एक्झॅक्टली अपोजिट नेचरचे आले. एक इझिली करंट जाऊ देतं, एक करंटच जाऊ देत नाही. बरोबर आहे की नाही? मग एक इझिली करंट जाऊ देतं, दुसरं करंट जाऊ देत नाही. म्हणून याच्यावरती मग जेव्हा वायरला कंडक्टर म्हणताना त्यावेळेस कधी कधी हसू येतं, कारण वायर म्हणलं की ती दोघांची म्हणून आलेली असते. आतमध्ये असतो कंडक्टर, तर बाहेर असतं. समजलं का? नक्की. मग आता इमॅजिन करा बाळांनो की आता तुमच्याकडे हा कंडक्टर आहे. आवाज मागून कोणाचा तरी आला आणि मग सगळ्यांना माहिती आहे की योगायोगानं इलेक्ट्रिक चॅप्टर चालू आहे आणि मास्तरचा फ्यूज लवकर जातो. बरोबर आहे ना? बस्ट होतं मग सगळंच पुन्हा. तू दुसरी वॉर्निंग आहे तुला. असं बस, असं नाही. नाही तू बोल नाही. कळालंय का? मग याची कंडक्टिव्हिटी जर जनरली तुम्ही 10⁸ म्हटला तर याची किती काय म्हणतात? 10⁻. बरोबर नाही? पण बाळांनो काही मटेरियल मध्ये पण आहेत ना. फॉर एक्झाम्पल माहितीये तुम्हाला सिलिकॉन.
जर्मेनियम. बस बस बस, बाकीचं नको सध्या आपल्याला. आणि यांची कंडक्टिव्हिटी ही 10⁻². आपण असं बोललोय आपण. हा किती चालेल, 10⁻⁻1 to 10⁻⁻2 म्हटलं तरी चालेल. थोडस चेंजेस होतात, काय एक्झॅक्ट बाउंड्री नसतात. त्याच्यामध्ये खूप सारे मटेरियल आहे, त्याचे वेगळे असते. मग जनरली हे जे नाही तुमच्या लक्षात आलं असेल, याच्यापेक्षा खूप कमी. बघा म्हणजे सॉरी उलट, जर कंडक्टिव्हिटीच्या भाषेत बोलत असाल तर याच्यापेक्षा याची कंडक्टिव्हिटी खूप कमी वाटते, पण याच्यापेक्षा खूप खूप जास्त वाटते. बरोबर आहे ना. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या असतात ह्या कंडक्टर सारख्या पण नाहीत आणि इन्सुलेटर सारख्या पण नाहीत. मग हे मटेरियल बिहेव नेमकं कसं करतात बाळांनो? तर हे मटेरियल लो टेम्परेचरला वागतात इन्सुलेटर सारखं, आणि जर खूप हाय टेम्परेचर दिलं तर कोणासारखं वागतात? कंडक्टर सारखं. मग जे मटेरियल इन्सुलेटर सारखं वागतं आणि कंडक्टर सारखं पण वागतं, मग तुमच्या लक्षात आलं असेल ते कंडक्टर पण आहे इन्सुलेटर पण आहे. म्हणजे अर्ध कंडक्टर आहे तर अर्ध दोघांच्या प्रॉपर्टीज दाखवतो. आणि म्हणून बाळांनो आपल्याला हे मधलं जे आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे सेमी कंडक्टर्स. आता तुम्हाला कळालं की ह्याच नाव सेमी इन्सुलेटर सुद्धा होऊ शकतं, पण त्याच्या इन्सुलेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये मला इंटरेस्ट, त्याच्या कंडक्टिव्ह प्रॉपर्टी मध्ये मला इंटरेस्ट आहे, म्हणून मी नाव सुद्धा कुठलं घेणार? सेमी कंडक्टर. समजलंय का? नक्की कळालं? मग आता मुद्दा हा आहे की मग सेमी कंडक्टर म्हटल्यानंतर लोक डिफाईन कसं करतात, कशा पद्धतीने सांगू शकतील? तर डिफाईन करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. ते कंडक्टिव्हिटीच्या भाषेत बोलतील, रेजिस्टिव्हिटीच्या भाषेत बोलतील, अदर कुठल्या भाषेमध्ये बोलतील, खूप साऱ्या पद्धतीने डिफाईन होऊ शकतं. पण साध्या आणि सोप्या भाषेत जर बोलायचं असेल तर सेमीकंडक्टर्स आर दोज मटेरियल्स विच हॅज कंडक्टिव्हिटी बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. दोघांच्या मध्ये त्यांची कंडक्टिव्हिटी असते. सेम तुम्ही म्हणाल ना रेजिस्टिव्हिटी बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर, असंही तुम्ही डिफाईन करू शकता. बरोबर आहे ना. काही लोक त्याला असं पण डिफाईन करतात, सेमीकंडक्टर्स आर दोज मटेरियल्स विच हॅज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. म्हणजे टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढायला पाहिजे, पण ह्यांचा काय होतो? कमी होतो. हे पण पुढे मी शिकवणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे बऱ्याच पद्धतीने सांगता येतं. आपल्याला जे सोपं वाटतं, साधं वाटतं ते आपण घ्यायचं असतं. समजलंय का? हे नक्की कळालं का? मग आता सेमीकंडक्टर जर कळाले बघा ना तुम्हाला, तर सेमीकंडक्टरचे आता प्रकार बघूया आपण. बेसिक बरं का, बेसिक. त्याच्यावरती खूप सारं काम आपल्याला करायचंय, पण सेमीकंडक्टरचे जनरली दोन प्रकार आपण बघणार आहोत. खूप सारे प्रकार आहेत, खूप मोठी कॉन्सेप्ट आहे. सगळं जग बदलले म्हणल्यानंतर तुम्ही इमॅजिन करू शकता, पण आपण आपल्या लेवलला आणि बेसिक मध्ये घेणार. तर सेमीकंडक्टरचे दोन प्रकार होतात जनरली. याला मी म्हणणार आहे इलेमेंटल. कसला? इलेमेंटल किंवा एलिमेंट, चालेल. त्यालाच मी प्युअर सुद्धा म्हणणार आहे. कसला? कारण त्यात दुसरं काहीच नसतं. गोल्ड आहे, गोल्ड, तर गोल्ड मध्ये दुसरं काहीच नसेल ना. बरोबर आहे की नाही? गोल्ड मध्ये दुसरं काही नसणार. समजलंय का? मग दुसरा कुठला असेल रे बाळांनो? कंपाऊंड. मग याच्यामध्ये एकच असतो, तर याच्यामध्ये किती असतात? दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतात. समजतं का मी काय बोलतो ते? नक्की कळालं आहे का? ओके. मग आता एलिमेंटल म्हटल्यानंतर याच्यात एकच एलिमेंट असणार. मग याच्यात फॉर एक्झाम्पल याला आपण सिलिकॉन किंवा काय नाव देऊया? जर्मेनियम नाव देऊया. सिलिकॉन किंवा काय नाव दिलं? जर्मेनियम दिलं. एकटाच आहे. पण काही ठिकाणी बाळांनो आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं कंपाऊंड, तर कंपाऊंडचे बरेच प्रकार पडतात, पण आपण इनऑर्गॅनिकच बघणार आहोत, कारण आपला स्टडीला पण तोच आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं गॅलियम आर्सेनाइड.